बाळादादा कांबरी यांच्या शुभाचे आपण टॉस करू। कोणत्या संघाला पहिली संधी मिळणार आहे यासाठी हा टॉस। हा चला मोहपाडा टीम पहिल्यांदा या ठिकाणी आपण चान्स त्यांना देणार आहोत। सर्व पाहुण्यांना विनंती राहील की आपण त्या बाजूला थांबायचं आहे। चला जोवेली टीम तुम्ही इकडे या, मागे या। चला एक एसटी रक्षक समोर आणि जो गोलंदाज आहे या जोवेली टीम विवेक मागे या, महेंद्र चला मागे। चला पहिला गोलंदाज आपण त्याचं स्वागत करू। प्रसाद भात्रे फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या वतीनं या ठिकाणी पहिला चेंडू हाताळला जाईल। बॉल आउटच्या मॅच मध्ये जो संघ जास्त हिट करेल तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये खेळेल याची नोंद घ्यायची आहे। टप्पा बॉल ग्राह्य धरला जाईल, लक्षात घ्या। हो क्लीन बोल्ड पहिली चान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ऑफ स्टिक वरची बेल्स खाली ऑफ झालेली आहे आणि हा पहिला चान्स सक्सेसफुल राहिलेला आहे तो मोहपाडा एरंजाड संघाचा। आता विवेक गायकवाड टीमच्या नुमा जोवेली चे कॅप्टन। चला फर्स्ट चान्स जोवेली टीम। चला मिस। चला पुन्हा एकदा सेकंड चान्स। रोहित भालेराव जर आता स्टंप हिट झाला तर कुठेतरी चान्स या ठिकाणी गमावले तरी सुद्धा फ्रेंडशिप मोहपाडा संघ जोवेली संघाच्या एक पाऊल पुढे, लक्षात असू द्या। आता प्रेम दुळे दुसऱ्या संधीमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत जोवेली संघ कशा प्रकारे प्रयत्न करेल बॉल आउटच्या मॅच मध्ये। चला सराव अजिबात नको, चला लगेच टाका। चला शेवटची आता संधी आहे दोन्ही टीम कडे एक एक, परंतु जोवेली टीम त्यांच्याकडे 0 पॉइंट आहेत आणि मोहपाडा एरंजाड संघाकडे 1 पॉइंट आहे। एक गुणाची आघाडी आहे बॉल आउटच्या मॅचेस मध्ये। शेवटचा अंतिम गोलंदाजासाठी आपण पाहणार आहोत जीवन भालेराव 20। आणि आता महेंद्र धुळे जर कदाचित या शेवटच्या संधीमध्ये महेंद्र धुळे यांनी स्टंप हिट केला तर पुन्हा एकदा 1-1 ची बरोबरी होऊ शकतो। आणि फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि आता मॅच होईल जाणता राजा बदलापूर वर्सेस जय हनुमान जोवेली। उपस्थित सन्माननीय बाळाशेठ कांबरी साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या शुभाशय पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करू। सेमीफायनल या स्पर्धेची होणार आहे। जय हनुमान क्रिकेट संघ चांदा पार्टी 11 यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आपल्याला पाहायला मिळणार।